उल्लेख केला की मी थोडीफार फोटोग्राफी करतो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इनफॅक्ट करायचो. आता मागच्या 2 गोष्टींमध्ये मी काही केलेली नाही फारशी, परंतु माझा देखील प्रवास अगदी म्हणजे आता खूप ज्येष्ठ पत्रकार पण इथे आहेत की अगदी बेसिक हॉटशॉट असेल तेव्हाचा तुम्हाला आठवतं नाही की एकदम बेसिक कॅमेरा मिळायचा. त्याच्यानंतर मग हळू ऑलिम्पिस नावाचा एक कॅमेरा आला, त्याच्यानंतर मग कॅनॉन आले, निकॉन आले. असं करत करत मी आता सोनी गिअरवर मी स्थिरावलेलो आहे. परंतु मला असं नेहमी वाटतं की जेवढे गिअर्स चेंज झाले ना तर ते एक इंग्लिशमध्ये मॅडम एक खूप छान म्हण आहे की मॅन बिहाइंड द मशीन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द मशीन इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला नुसतं मशीन देऊन तुम्ही कोणीही काहीही करू शकणार नाही. त्याच्या मागचा जो डोळा आहे, त्याच्या मागचे जे पेशन्स आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि तो जो अँगल आहे तो इतका महत्त्वाचा आहे की आपण बघितलं असेल की कुठल्याही कार्यक्रमात आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने देखील सगळे फोटोग्राफरच्या परेडच्या मध्ये देखील येतात, कारण तो चांगला अँगल मिळाला पाहिजे. आता छोटासा एक गमतीचा भाग बघा. मॅडम आपण परवाच आदरणीय गिरीश महाजन सरांच्या आणि पालकमंत्री महोदयाच्या आपण वृक्षारोपण केलं. तर त्याच्यामध्ये एका पेपरमध्ये फक्त गिरीश महाजन सरांचा पालकमंत्रीचा तेवढाच एक फोटो सगळीकडे आला. बाकी त्या याच्यामध्ये काहीही नव्हतं, पण त्याच्यामध्ये इतका एक चांगला ह्युमर जनरेट झाला, एक चांगला लोकांना वाचायला मिळालं. त्याच्यामुळे हा जो अँगल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. सुमितजी, मी तिचा उल्लेख केला. मी ना कॉलेजमध्ये असताना तेव्हा असे लाईफ नावाचं एक मॅगझिन यायचं, रीडर्स डायजेस्ट नावाचे असे मॅगझिन्स यायचे आणि ते तसे दुर्मिळ मॅगझिन्स होते. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तसे काही ते रेडिओली अवेलेबल नसायचे. परंतु मी त्यांच्यातले जेवढे चांगले फोटोग्राफी होते ते सगळे मी माझ्या एका फाईलमध्ये असे कट करून मी नेहमी असे ते लावायचो. आणि त्याला मी असं माझ्यासाठी असं नाव दिलं होतं की ॲज आय सॉ इट. म्हणजे मी सिलेक्ट केलेले चांगले असे फोटोग्राफ त्याच्यामध्ये ठेवलेले होते. मला अजून आठवतं की एक इंदिरा गांधीचा एक अतिशय बोलका फोटो होता. सगळ्यांनी तो बघितला असेल की मॅडम अशा बसलेल्या आहेत आणि सगळे पुरुष कॅबिनेट उभा आहे आणि त्याच्या खाली कॅप्शन होती द ओनली मॅन इन द कॅबिनेट. आणि इंदिरा गांधी अशा खाली बसलेल्या आहेत. इतका बोलका असा तो फोटो होता. अजून खूप असे इंटरनॅशनल फोटोज आहेत की त्याच्यामध्ये 95ला US आणि इराकचा वॉर झालं, त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स होते. वुमन्स डेचे अतिशय इंटरेस्टिंग फोटो त्याच्यामध्ये होते. मला अजून आठवते की वर्ल्ड वॉर 2च्या वेळेला एक खूप जागतिक फोटो खूप फेमस झाला होता की एक चायनीज मुलगा आहे आणि तो मुलगाच्या बॉडीवर त्याच्या बहिणीची, एकदम छोट्या बहिणीची बॉडी आहे, ती मेलेली आहे. तुम्ही बघितलाय तो फोटो? खूपच बोलका फोटो. आपण बघितलाय का? गुगलवर लगेच मिळेल. आणि त्या मुलाच्या पाठीवर त्या छोट्या बहिणीची बॉडी आहे आणि वर्ल्ड वॉर चालू आहे. सगळीकडे असे धूर वगैरे आपल्याला दिसत आहेत आणि तितक्यात एक मिलिटरीची गाडी जाते आणि त्या गाडीला तो लगेच स्तब्ध उभारतो आणि सॅल्यूट करतो. तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याच्या बहिणीची ती डेड बॉडीची पडलेली मान आणि तो एकदम स्ट्रेट असा उभा आहे. इतकं टचिंग असे ते फोटोग्राफ्स होते. मला अजून आठवतं की जेव्हा 1969ला चायनामध्ये रिव्होल्युशन झालं, त्याचा तो टियाननचा एक फोटो होता. एक रणगाडा उभा आहे आणि त्याच्यासमोर एकच स्टुडंट असा हात धरून त्याच्यामध्ये उभा आहे. त्याच्यानंतर मला अजून आठवतं की त्या काळी म्हणजे मी पुण्याला माझं सगळं शाळा शिक्षण झालं. तर पुण्याला सकाळमध्ये मॅडम तेव्हा एक संदेश भंडारे नावाचे हे होते. आपल्याला माहिती का? कधी नाव ऐकलं? कोणी ऐकलं नाव सकाळमध्ये संदेश भंडारे साहेबांचं? संदेश भंडारे खूप सिनियर फोटोग्राफर होते. तर त्यांचं ना सकाळमध्ये नेहमी असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो द्यायचे. म्हणजे त्यांचे आषाढीवर फोटो यायचे किंवा पहिला पाऊस झाल्यानंतर त्याच्या सकाळला फ्रंट पेजला त्याचे फोटो असायचे. ते मला इतके आवडायचे त्यांचे फोटो. तर त्यांनी नंतर या फोटोग्राफीला त्यांनी स्वतःचं आयुष्य हे करत त्यांनी एक तमाशा नावाचं एक पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तमाशावरचे त्यांनी काढलेले फोटोज त्यांनी त्या पुस्तकात घेतले आणि ते पुस्तक त्या काळी खूप महाग होतं. मग संदेश भंडारे सर मला नंतर मी जेव्हा सर्व्हिसमध्ये आलो तेव्हा कुठेतरी मला भेटले. तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर तुमचं तमाशा पुस्तक मी विकत घेऊन माझ्या संग्रही आहे. तर ते म्हटले की तू फक्त 15वा माणूस जगात ज्याने ते पुस्तक विकत घेतलं. पण ते पुस्तक मी तेव्हा देखील मोठ्या मुश्किलीने विकत घेतलेलं होतं. माझा हा जो वाईल्ड लाईफचा सोकॉल्ड जो छंद आहे हा अमरावतीला साधारणतः 10 वर्षापूर्वी मी तो जनरेट केला माझ्यामध्ये. त्यातली एक छोटीशी घटना मला आठवते
की मी जेव्हा नुकतीच फोटोग्राफी शिकत होतो, अजूनही शिकतोच आहे, तर तेव्हा मी एक फोटो चांगला, एका सापाचा फोटो होता मॅडम, तो फोटो मी असा काढला. त्या सापाचं नाव होतं इंडियन वुल्फ स्नेक आणि तो एकदम असा पट्टेदार साप होता. आणि त्या फोटो मला जेव्हा जे गृहस्थ शिकवायचे, टेक्निक सांगायचे ॲपर्चरच्या स्पीड त्याच्या वगैरे, तर मी त्यांना तो दाखवला आणि ते खूप सिनियर होते वयाने. तर त्यांनी तो फोटो बघितला, ते मला म्हणाले की उत्तम काढलाय, परत असं करू नका. आता माझा एकदम असा चेहराच पाहिला. मला कळलं, त्यांना कसं काय कळलं की असं परत करू नका, कारण ते गुपित मलाच माहिती होतं. तर ते एक झाड होतं आणि झाडाच्या एका फांदीवर इंडियन वुल्फ स्नेक होता आणि तो असा खालनं असा वरती आला होता. 8 आकडा त्याने केला होता. तर मी त्यांना विचारलं की सर तुम्ही कसं त्याच्यामध्ये कसं तुम्हाला काय म्हणायचं आणि कसं तुम्ही ओळखलं. तर ते म्हणाले की हा इंडियन वुल्फ स्नेक आहे, हा झाडावर कधी चढत नाही. बरं, कुठला साप म्हणे असा स्वतःला एकदम एखाद्या फांदीच्या कोपऱ्यावर नेईल, पडण्याच्या स्थितीमध्ये आणि नंतर वर येण्याचा प्रयत्न करेल, असं कोणीच साप करणार नाही. पण त्यांनी मला अतिशय बरोबर पकडलं होतं. मी एका सर्पमित्राला तेव्हा पकडलं होतं की जेव्हा तो सर्प पकडायचा आणि जेव्हा तो जंगलात सोडायचा, नाही तर आता ते साप कसे मिळणार फोटोग्राफी करायला. पण मला माझी चूक तेव्हा लक्षात आली की आपल्या फोटोग्राफीमध्ये इथिक्स असणं अत्यंत जरुरी आहे. आता तुम्ही बघितलं असेल की आपण परवा मागच्या आठवड्यामध्ये मॅडम आम्ही विधी संघर्षित बालकांचा एक कार्यशाळा घेतली. तेव्हा मी जे पत्रकार मित्रांना फोटो शेअर केले त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा फेस दिसणार नाही या प्रकारचंच मी शेअर केलं होतं. परंतु जळगावमध्ये मी एक जनरल पाहिलं आहे की सर्व प्रेस फोटोग्राफर्स हे अतिशय इथिकल, म्हणजे कुठल्याही विक्टिमचे फोटोज बघा तुम्ही सहसा पेपरमध्ये दिसणार नाही. कुठल्या तरी रेपचा एखादी घटना आहे त्याच्यामधला कुठल्या तरी चुकीचा मेसेज त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. एखाद्या चाइल्डचं काहीतरी असेल तर ते त्याच्यामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कार्यरत आहोत. मला अजून एक आठवतं की अमरावतीमध्ये असताना आता माझ्या गुरूंनी मला सांगितलं की नुसता असा फोटो उपयोगाचा नाही, दॅट मस्ट बी अ स्टोरी. म्हणजे काहीतरी सांगता आलं पाहिजे त्या फोटोमध्ये. नुसता म्हणजे बसलेला पक्षी उपयोगाचा नाही, तो कोणाला तरी अटॅक करतोय, फीड करतोय, काहीतरी खातोय किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे. तर असं करता करता एकदा मला अमरावतीच्या पोहरा नावाचं एक छोटंसं जंगल पॅच आहे. तर तिथे कोविडच्या काळामध्ये मला आणि माझ्या एका मित्राला यादव तरटे पाटील, ज्याच्यामुळे मला हे सगळं कळायला लागलं फॉरेस्टचं आहे. तर यादव तरटे पाटील आणि मी जंगलामध्ये इतकं जायला लागलो कोविडच्या काळामध्ये की मॅडम आम्ही एका महिन्यामध्ये ना 17 लेपर्ड्स शोधले, वाईल्ड लेपर्ड्स. आता लेपर्डचे ठिपके असतात ते मला तर काहीच कळणार नाही, पण यादवला ते बरोबर कळायचे की हा लेपर्ड वेगळा आहे तो लेपर्ड वेगळा आहे. तर असे मी 17 लेपर्ड्स तिथे आयडेंटिफाय केले आणि एकदा नशिबाने मला कब्सचा फोटो मिळाला. लेपर्डचे कब्स असा मिळत नाही आणि तो फोटो मी इतका आनंदाने आणला. त्याच्यावर मी आता ते एडिटिंग पण थोडंसं शिकलो होतो. मी माझं मोठं नाव टाकलं श्रीकांत दिवले आणि परत मी त्या 1-2 लोकांना दाखवलं. तर त्यांना लगेच कळलं की ते म्हणाले की अरे तुझं नाव इम्पॉर्टंट नाहीये, कॅरेक्टर तो आहे. लेपर्ड इज इम्पॉर्टंट, कब इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तुझं नाव सगळ्यात कोपऱ्यात पाहिजे, एकदम छोटं नाव पाहिजे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी नंतर आपल्याला कळत गेल्या. अलीकडच्या काळामध्ये देखील आपण एक वेबसाईट आहे वर्ल्ड प्रेस फोटोग्राफर्स.org नावाची. त्याच्यामध्ये जर आपण कधी गेलं तर अतिशय फॅन्टास्टिक फोटोग्राफी, म्हणजे एंडलेस फोटोज त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अलीकडच्या काळामधले मला एक अतिशय लक्षात राहिलेला फोटो म्हणजे झिम्बाब्वेमध्ये मॅडम 1 लाख हत्ती आहेत साधारणतः आणि त्या हत्तींना तेवढं जंगल, तेवढं पोषण हे होत नसेल कदाचित, म्हणून एक फोटो आहे. तुम्ही बघितला का? तर त्या हत्तींना असं कॉर्डन केलेलं आहे, अशा भिंतीसारखं काहीतरी बांधलेलं आहे आणि बाहेर एक ट्रक लावलाय आणि त्या ट्रकवर 2-4 मशीन गन घेऊन लोक उभे आहेत आणि ते फटाफट त्या हत्तींना गोळ्या मारत आहेत. इतकं म्हणजे कारुण्यमय असा तो फोटो होता. त्याचप्रमाणे आता बघा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मुंबईला आंदोलन झालं, त्या मुलीचा फोटो मॅडम जगभरात गेला, जिने त्या पोलिसांचे हे केलं है ना, ज्याने तो फोटो योग्य वेळी काढला तो एकदमच हिट जगभरात झाला. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीने आपल्या फोटोग्राफीमध्ये अजून प्रगती होत असते. आपण नवीन नवीन काही ना काही शिकत असतो. आणि एवढंच सांगेल की जळगाव पोलीस प्रेस असोसिएशन अतिशय चांगलं काम करत आहे. वानखेडे साहेबांनी 2010 साली आपण ही संस्था काढली. आपण आता म्युझियमकडे देखील आपली वाटचाल सुरू आहे. माझ्या मनपूर्वक मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझा मनोगत थांबवतो. धन्यवाद.